हॅलो, श्री शिवाय नमस्तुभ्यम. कशा आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि तिचं नाव आहे अधिरा मॉम. तर आज मी तुमच्यासोबत ना एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. ती इतकी सोपी आणि इतकी टेस्टी ना की तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. ती म्हणजे आहे गव्हाच्या पिठापासून मी छान असे तिळाचे पापड बनवणार आहे आणि ते इतकी सोपी आहे आणि ते कसे करायचे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग पुढची रेसिपी काय आहे ते पाहूयात. मी इथे 1 ग्लास कणिक घेतलेली आहे, जी आपण रेग्युलर पोळ्यांसाठी वापरतो तीच 1 ग्लास कणिक घेतलेली आहे. एक भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्याला कॉटनची ओढणी बांधून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ना आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे आणि चाळून घेतल्यानंतर याच्यावरचे जे ताम आहे ते सगळी निघून जाते. तुम्ही पिठाच्या चाळणीने सुद्धा चाळू शकता, पण हा जर तुम्ही कपड्याने जर गाळलात ना तर सगळं जे ताम आहे, वरचा जो कोंडा आहे तो निघून जातो आणि आपल्याला छान अशी पिठी मिळते. आणि ही जी पिठी आहे ना त्याच पिठीपासून आपल्याला पापड करायचे. आता संपूर्ण जे पीठ आहे मी चाळून घेतलेला आहे. वरचा जो कोंडा आहे तो एका साईडला काढून घ्यायचा असतो आणि हा जो कोंडा निघाल्यानंतर ना तुम्ही रेग्युलर चपात्यामध्ये सुद्धा वापरू शकता. संपूर्ण जो कोंडा आहे तो व्यवस्थित काढायचा आहे, जेणेकरून आतमध्ये काही जाणार नाही. आणि हा 1 ग्लास घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः 1 वाटी जे पीठ मिळतं आणि 1 पीठ मिळाल्यानंतर हे संपूर्ण जे पीठ आहे ना सगळं व्यवस्थित एका वाटीमध्ये मोजून घ्यायचं, मेजरमेंट करून घ्यायचं की नेमकं हे पीठ किती भरते. त्यानुसार आपल्याला इथे पाणी वगैरे जे आहे ते टाकायचं आहे. पाणी टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नाही. जर गुठळ्या जर झाल्या तर आपल्यालाच ते खूप त्रासदायक होते. म्हणून थोडं थोडं पाणी टाका आणि छान असं मिक्स करत राहा, जेणेकरून याच्यामध्ये एकही गुठळी होणार नाही आणि आपलं जे बॅटर आहे ते छान असं स्मूथ पातळ आणि व्यवस्थित होतं. आणि तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित ते पातळ झालेलं आहे आणि एकही त्याच्यामध्ये गुठळी नाही आहे, जेणेकरून आपल्याला पुढे त्रास होणार नाही. तुम्ही सुद्धा असं हळूहळू पाणी टाकत जा आणि ज्याने व्यवस्थित मिक्स करत राहा. आता इथे तुम्हाला अंदाजे पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि तुरटीचा खडा टाकल्यानंतर हे तुम्हाला रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर कधी करायचं नसतील किंवा अडचण असेल, कुठे जायचं असेल, तर हे जे पीठ आहे ना असं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे साधारणतः 4 दिवस 5 दिवस फ्रीजमध्ये तसंच राहते. पण आपण आता हे दुसऱ्या दिवशी करणार आहोत, म्हणून आता हे जे पीठ आहे त्याच्यावरचं सगळं जे पाणी होतं ते आपण काढून टाकणार आहे. त्यातला जो तुरटीचा खडा आहे तो सुद्धा काढून टाकणार आहे. आणि आता हे जे खालचा जो चीक उरलेला आहे तो आपल्याला वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे. आता हा बरोबर 1 वाटी इथे भरलेला आहे. आपण याच्या कुरड्यासुद्धा करू शकतो किंवा पळीपापडसुद्धा करू शकतो, पण मी इथे पापड करणार आहे, तिळीचे पापड करणार आहे. इथे मी कुरडई वगैरे करणार नाही आहे. इथे मी 1 वाट्या चीकसाठी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा पापड खार टाकला आहे. अगदी साधारणतः 2 चिमटी एवढा पापड खार आहे आणि तीळ टाकलेली आहे भरपूर, जेणेकरून या पापडमध्ये ना तीळ खूप छान लागते. आणि हा पापड आहे ना मला खूप आवडतो आणि लहान मुलांना पण आवडतो. हा तळून खाल्ल्यापेक्षा ना कच्चाच खाल्लेला खूप छान लागतो. आणि हे बॅटर जे आहे ना छान एकसारखं मिक्स करत राहायचं. एका हाताने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने हलवत राहायचं, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा गुठळी होणार नाही आणि आपलं जे बॅटर आहे, आपलं जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही. हा आपला चीक तयार होतो. या चिकाच्या तुम्ही कुरड्यासुद्धा करू शकता आणि या चिकाचे तुम्ही पापडसुद्धा करू शकता. जर तुम्हाला कुरडई करायची असेल तर फक्त तुम्ही 1च वाटी पाणी घ्या. एका वाटीला 1 वाटी जे प्रमाण आहे ते परफेक्ट असतं. आता इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहे, कारण मला इथे पापड करायचे. आता चांगलं शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1 वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतर हे गरमागरम पापड जे आहे ना पटकन टाकून घ्यायचे, जेणेकरून लवकर जास्त थंड झालं की ते गोळा होते. म्हणून गरम गरम पापड जे आहे ते घरातच तुम्ही सावलीत टाकू शकता आणि संध्याकाळच्या वेळेस हे जे पापड आहे ना खूप छान असे निघतात. आणि इथे मी काढलेल्यानंतर आहे ना एकही तुटलेला नाही आहे, एकही फाटलेला नाही आहे. सगळे जे पापड आहे ना खूप छान निघालेले आहे आणि हे पापड आहे ना ओलासुद्धा तेवढाच छान लागतो जेवढा वाळलेला छान लागतो. आणि हे संपूर्ण पापड जे आहे ना दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि सगळे वाळल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायचे. जास्त जर तेल गरम असेल तर हे पापड जे आहेत ना लाल होतात. आता माझे तेल जास्त तापलं होतं म्हणून हे पापड थोडेसे लाल झालेले आहेत. पण हा पापड खायला ना खूप छान लागतो, खूप नरम लागतो आणि खूप मस्त लागतो. पण मला हा पापड ना तळून खाल्ल्यापेक्षा कच्चाच पापड खूप आवडतो. आणि तुम्ही बघू शकता याची साईज, हा तळल्यानंतर एवढा फुललेला आहे. हा जो पापड आहे ना तोंडात टाकल्याबरोबरच विरघळतो आणि इतका सॉफ्ट, इतका खमंग आणि खूप छान लागतो, कारण की हे जे तीळ आहेत ना तळल्या जातात आणि चवीला खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.